कापूस लागवडीच्या आधुनिक पद्धती अनेक पद्धती आहेत. अजून काही म्हणजे स्वघोषित शास्त्रज्ञ सुद्धा आहेत, ते काहीतरी वेगळीच पद्धत सांगतात. पण शास्त्रीय दृष्ट्या जर आपण पाहिलं तर कोणती पद्धत आहे तुमच्यासाठी योग्य, कोणती पद्धत आहे तिची निवड तुम्ही करा. त्याचे फायदे नुकसान दोन्ही गोष्टी मी सांगतो. एक तर समानांतर पद्धत आहे, म्हणजे 3x3 किंवा 4x4 दोन ओळीतलं दोन झाडातलं अंतर सारखं, याला म्हणतात समानांतर पद्धत. विषम अंतर पद्धत, दोन ओळीतलं अंतर मोठं, दोन झाडातलं अंतर छोटं, त्याला विषम अंतर पद्धत म्हणतात. जोडओळ पद्धत, जवळजवळ दोन नंतर एक लाईन सोडायची, पुन्हा जवळ दोन, पुन्हा एक लाईन सोडायची, दोन ओळी लावायच्या, एक सोडून द्यायची, याला म्हणतात जोडओळ पद्धत. अति घन लागवड पद्धत, दादा लाल लागवड पद्धत, त्याच्यावर आपण अनेक व्हिडिओ बनवले आहेत आणि दुप्पट उत्पादन करण्यासाठी ही पद्धत खूप चांगली आहे. बेड पद्धत आणि शून्य मशागत पद्धत, अशा ह्या सगळ्या पद्धती आहेत. त्याच्याबद्दल मी सविस्तर त्याचे फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत ते मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले समानांतर पद्धत. समानांतर पद्धत म्हणजे दोन ओळीतही सारखं अंतर आणि दोन झाडातही सारखं अंतर. म्हणजे समजा 3 फुटात दोन ओळीचं अंतर ठेवलं तर दोन झाडात सुद्धा 3 फूट अंतर ठेवतात. 2.5x2, 3x3, 4x4 किंवा 4x3 याला सुद्धा समानांतरच म्हणता येईल. या समानांतर पद्धतीचा फायदा काय आहे की समानांतर पद्धतीमध्ये आडवी उभी मशागत झाल्यामुळं तणावरचा खर्च हा कमी होतो. ज्या ज्या शेतकऱ्यांना तणाचा खूप जास्त त्रास आहे अशा शेतकऱ्यांनी समानांतर पद्धतीने लागवड करू शकता. पण समानांतर पद्धतीनं कापूस लागवड करताना तिथे मोठं म्हणजे डेरेदार झाड होणारे वाण निवडलेलं जास्त चांगलं. उभाट वाढणारं वाण शक्यतो समानांतर पद्धतीमध्ये आम्ही छावाची शिफारस करत नाही, कारण ते उभाट वाढतं, डेरा त्याचा फारसा होत नाही. मग जे डेरेदार जसं 659 आहे, राशी 659 किंवा इतर काही वाणं आहेत जे मोठा डेरा करतात, मोनोपोडिया जास्त असतात, असे वाणं समानांतर पद्धतीमध्ये लावू शकता. समानांतर पद्धतीचा फायदा एकच आहे की आडवी उभी मशागत केल्यामुळं तणाचा जो नियंत्रणाचा खर्च आहे तो अत्यंत कमी होतो. पण याचं तोटे काय आहेत? समानांतर पद्धतीमध्ये आपण दोन्ही बाजूनं कापसाची दाटणी होते, त्यामुळं पातेगळ मोठ्या प्रमाणात होऊ शकते. झाडाची संख्या आपण वाढवू शकत नाही, त्यामुळं उत्पादन वाढवायला लिमिटेशन्स आपल्याला तिथे येतात. त्यानंतर एका स्टेजनंतर तिथे फवारणी करणे किंवा आंतरमशागत करणं हे आपलं थांबून जातं. असे अनेक तिथे अडचणी असल्यामुळं ह्या आधी सुरुवातीला 15-20 वर्ष आधी समानांतर पद्धतीनंच कापसाची लागवड होत होती, पण तिथे झाडाची संख्या वाढवायला लिमिटेशन होतं. त्यानंतर तुमचं फवारणीला लिमिटेशन होतं, हवा खेळती राहत नव्हती, सूर्यप्रकाश मिळत नव्हता, म्हणून कापूस दोन्ही बाजूनं दाटत होता आणि पातेगळ होत होती. म्हणून शेतकऱ्यांनी विषम अंतर पद्धतीचा अवलंब केला. पण ज्या शेतकऱ्याला तणाचा खरंच खूपच त्रास आहे अशा शेतकऱ्यांनी समानांतर पद्धतीनं लागवड करायला हरकत नाही. 3x3, 2x2, 2.5x2, 4x3 किंवा 4x4 या पद्धतीनं. दुसरी पद्धत विषम अंतर पद्धत जी आहे, टप्पा लागवड किंवा पाऊली लागवड किंवा विषम अंतर पद्धत ज्याला म्हणतो आपण, याच्यामध्ये काय असतं, दोन ओळीतलं अंतर जास्त असतं. म्हणजे कमीत कमी हलक्यात हलक्या जमिनीमध्ये 3 फूट, मध्यम जमिनीत 4 फूट, भारी जमिनीत 5 फूट आणि अत्यंत भारी जमिनीत 6 फूट. दोन ओळीतलं अंतर 3 ते 6 फूट असतं आणि दोन झाडातलं अंतर हे 1, 1.5 किंवा 2 फूट असतं. दोन झाडात एकदम जवळ लागवड करतात, दोन ओळीत अंतर जास्त ठेवतात. तर याच्यामध्ये तोटा काय आहे? याचा तोटा फक्त एक आहे, आडवी उभी मशागत तुम्हाला करता येत नाही. जर 2 फूट अंतर ठेवलं दोन झाडात तर एक सुरुवातीची पहिली डवरणी वगैरे जी आहे ती तुम्ही आडवी उभी करू शकाल. पण एक डवरणी झाल्यानंतर परत आंतर मशागत जी आहे ती आडवी उभी करता येत नाही. 1 फूट अंतर जर ठेवलं तर मग आडवी करताच येत नाही. उभी तुम्हाला शेवटपर्यंत मशागत करता येते, बोंड लागेपर्यंत, बोंडे पक्क होईपर्यंत. म्हणजे याचं आपण काय म्हणू याला, गुणदोष, या पद्धतीचा गुणदोष काय आहे की उभी आडवी मशागत करता येत नाही. पण याचे फायदे काय आहेत? याचे फायदे म्हणजे झाडाची संख्या वाढते. दुसरं, मोठं अंतर एका बाजूनं असल्यामुळं कापूस एका बाजूनं दाटतो, दोन्ही बाजूनं दाटत नाही, त्यामुळं हवा खेळती राहते, सूर्यप्रकाश मिळते, पातेगळ कमी होते. त्यानंतर तुमचं मशागत शेवटपर्यंत तुम्हाला करता येते, कापूस वेचणीला सुद्धा सोपं जातं. असे या विषम अंतर पद्धतीचे अनेक फायदे. त्यामुळे जवळपास आज जर पाहिलं आपण तर 80% जास्त शेतकरी विषम अंतर पद्धतीनं लागवड करतात. यात फक्त एकच काळजी घ्यायची, दोन ओळीत एवढं अंतर ठेवा की कापूस जास्त दाटणार नाही.
म्हणजे तुमचं 3 फुटात दाटत असेल तर 3.5 ठेवा, 4 ठेवा. 4 फुटात दाटत असेल तर 4.5 ठेवा, 5 ठेवा. थोडंसं अर्धा फूट शिल्लक राहिलं तर 2 ओळीत अंतर काही होत नाही. आणि 2 झाडात अंतर किती ठेवायचं? 1 फूट, 1.5 फूट किंवा 2 फूट, किंवा अंदाजे तुम्ही एका इतीपासून तर 2 इतीपर्यंत कुठेही लागवड करू शकता. टप्प्यानं लागवड करू शकता. पट्टा पद्धत म्हणतात काही शेतकरी. तर ही पद्धत जी आहे ही एकरी झाडाची संख्या वाढवणे, शेवटपर्यंत हवा खेळती राहणे, सूर्यप्रकाश मिळणे, वेचणीला सोपं, मशागतीला सोपं, सिंचनाला सोपं, हे करण्यासाठी ही पद्धत एक चांगली पद्धत आहे. आणि बहुतांश शेतकरी या विषम अंतर पद्धतीनंच लागवड करतात. तिसरी पद्धत जोडओळ पद्धत. याच्यामध्ये काय करतात? 2 तास लावतात, तिसरं मोकळं सोडतात. 2 तास लावायचे, तिसरं मोकळं सोडायचं. 2 लावायचे, तिसरं मोकळं सोडायचं. याचा काय फायदा आहे? जिथे ठिबकला लिमिटेशन आहे, 2 ओळीसाठी ठिबकची एकच नळी लॅटरल पुरेशी ठरते. याच्यामध्ये एकच जरी लॅटरल टाकली तर तुमचं ठिबक या 2 तासाला पाणी देऊ शकतं. यामुळे ठिबकच्या इन्स्टॉलेशनच्या खर्चात 40 ते 50% बचत होते. आणि पाणी व विद्राव्य खते थेट मुळांच्या कक्षेत दिली जातात. पाणीसुद्धा तुम्ही डायरेक्ट मुळांच्या कक्षेत देऊ शकता आणि तुमचे खतंसुद्धा डायरेक्ट मुळांच्या कक्षेत ठिबकची लाईन ज्या 2 जवळच्या लाईन आहेत त्याच्यामध्ये टाकली तर दिल्या जाते. सुकर व्यवस्थापन. 2 जोड ओळीनंतर सोडलेल्या मोठ्या पट्ट्यामध्ये ट्रॅक्टरनं फवारणी करणं शक्य आहे. इथं जर तुम्ही केलं तर ट्रॅक्टर, जे मोठे शेतकरी आहेत ज्यांना माणसानं फवारणी करणं शक्य नाही, अशा ठिकाणी तुम्ही हा जो पट्टा पडतोय याच्यामध्ये ट्रॅक्टरनं सुद्धा फवारणी करू शकता. शेवटपर्यंत मशागत करू शकता. मोकळं वेचणीसाठी सोपं राहतं. हे याचे फायदे झाले. आता याच्यात तोटा काय आहे किंवा याला गुणदोष काय आहे की कापूस या आतल्या बाजूनं दाटतो. इकडनं फार मोकळा राहतो पण आतल्या बाजूनं कापूस दाटतो. त्यामुळं आतल्या बाजूला माल याचा कमी लागतो. सरासरी बोंड तेवढेच लागतील पण इकडच्या बाजूनं याला माल जास्त लागतो. आतल्या बाजूनं जर दाटला तर मोठ्या प्रमाणात गळ होते. दुसरा तोटा काय आहे की एकरी झाडाची संख्या जी आहे ती कमी होऊन जाते. इकडं माल तुमचा थोडाफार कव्हर होईल पण जसं इतर पिकांमध्ये जसं सोयाबीन असेल, हरभरा असेल, तूर असेल याच्यामध्ये जोडओळ पद्धत ही अत्यंत उपयुक्त, पण कापसासाठी तेवढी फारशी उपयुक्त आम्हाला आढळलेली नाही. त्यामुळं ज्यांना लावायचं आहे, ज्यांना पाणी आणि खत नियोजन सगळं ठिबकमधून करायचं, ठिबकचा खर्च कमी करायचा, असे शेतकरी या जोडओळ पद्धतीनं लावू शकतात. अतिघन लागवड पद्धत, दादा लाड पद्धत, याच्याबद्दल मला वाटतं फारसं सांगायची गरज नाही. आपण याच्या आधी भरपूर वेळेस सांगितलं आहे. अतिघन लागवड पद्धत किंवा दादा लाड लागवड पद्धत म्हणजे याच्यामध्ये कापसाची हलक्या जमिनीत 2x1, मध्यम जमिनीत 2.5x1 किंवा भारी जमिनीत 3x1 आणि खूप भारी जमिनीत 4x1 वर लागवड करतात. याच्यामध्ये दाट लागवड करून झाडाची संख्या वाढवल्या जाते. 50 दिवसाच्या दरम्यान जी गळ फांदी, जमिनीजवळची जी वर आभाळाकडे जाणारी फांदी आहे ती कट केल्या जाते आणि कट केल्यामुळं मिळणारं अन्नद्रव्य सगळं फळफांद्याला मिळते. फळफांद्याला जास्त अन्नद्रव्य मिळाल्यामुळं बोंडाचं पोषण चांगलं होतं, बोंडाचा आकार वजन वाढतो, बोंडाची संख्या वाढते आणि साधारणतः छाती इतका कापूस झाला की त्याचा शेंडा खुडला जातो. म्हणजे काहीच नाही याच्यामध्ये, सरळ सरळ उत्पादन दुप्पट झालंय. अनेक शेतकऱ्यांना, हजारो शेतकऱ्यांनी सांगितलं की उत्पादन दुप्पट झालंय. याच्याबद्दल आपण मागच्या 4 वर्षापासून काम करतोय. याचे अनेक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवर सुद्धा आहेत. याला काय करायचं, मी लागवड सांगितली 2x1, 2.5x1 किंवा 3x1 जमिनीनुसार दाट एकदम लागवड करायची. 50 दिवसाला त्याला खतं फवारण्या सगळं सारखं. 50 दिवसाच्या दरम्यान त्याची गळफांदी जी असते खालून जमिनीकडून जी उंच जाते ती गळफांदी कापायची आणि छाती एवढा कापूस झाला की शेंडा कापायचा. याच्यामुळं काय होतं, गळफांदी कापल्यामुळं अन्नद्रव्याचा जो गळफांदी 50% अन्नद्रव्य घेतं ते अन्नद्रव्य फळफांद्याला मिळते आणि फळफांद्याला भरपूर अन्नद्रव्य मिळवलं, बोंडाची संख्या वाढते, बोंडाचं वजन वाढतं. शेंड्याचं बोंडसुद्धा खालच्या बोंडा इतकंच वजनदार तुम्हाला मिळते. मग बोंडाची, मी तुम्हाला मगाशी जे सांगितलं, एकरी उत्पादन कशावर अवलंबून असते, झाडाची संख्या. इथं दाट लागवड केली म्हणून झाडाची संख्या वाढली. दुसरी गोष्ट, प्रति झाड बोंडाची संख्या. इथं गळफांदी कट केल्यामुळे त्याचं अन्नद्रव्य फळफांद्याला मिळालं म्हणजे बोंडाची संख्या वाढली. आणि बोंडाचं वजन, अन्नद्रव्य भरपूर मिळाल्यामुळं शेंड्याचं बोंडसुद्धा वजनदार भरतं. त्यामुळं इथं तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या या वाढल्यामुळं उत्पादन दुप्पट होण्यासाठी ही लागवड पद्धत जी आहे, दादा लाड किंवा अतिघन लागवड पद्धत, ही अत्यंत महत्त्वाची. याच्यात खतं जे आपण कापसाला रेग्युलर देतो ते द्या, जे फवारण्या रेग्युलर करतो त्या करा. फक्त
थोडीशी तयारी मानसिकता पाहिजे की बा 50 दिवसाच्या दरम्यान त्या फांद्या कट करता आल्या पाहिजे. तेवढी जर तुमची तयारी असेल आणि फार त्याला कष्ट लागत नाही, एक स्त्री मजूर दिवसभरात 1 एकराच्या फांद्या कापू शकते. एकदा ट्रेन झाली, पहिले 1-2 दिवस थोडंसं त्याला फांद्या ओळखायला वगैरे अडचण जाते, पण निंदायला जसा वेळ लागतो तेवढ्या त्याच्यापेक्षा कमी वेळात त्या फांद्या कट होऊन जातात. त्यामुळं ज्यांची इच्छा आहे त्यांनी प्रयोग करून पहा. बऱ्याच ठिकाणी तर हे केलं आहे ऑलरेडी. आपले खूप हजारो शेतकरी आहेत या दादा लाड पद्धतीने लागवड करणारे. तर यावर्षी इच्छा असेल तर यावर्षी तर कमी पाऊस म्हणतात, त्यामुळं अजून तुम्हाला सोयीचं ही लागवड पद्धत करायला आहे. जास्त कंटिन्यू पाऊस राहिला तर ती फांदी कापायला थोडंसं अडचणीचं जातं, पण कमी पाऊस जर असेल तर या अशा वर्षामध्ये तुम्ही नक्कीच याची लागवड करू शकता. याच्याबद्दल सविस्तर तांत्रिक माहितीचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आहेत. कारण याच्यामध्ये बघा 2x1 हलक्या जमिनीत लागवड केली तर तुमचं 21,780 झाडं बसतात. 20 जरी बोंड लागले आणि सरासरी 4 ग्रॅमचं बोंड जरी असलं तर 1742 क्विंटल म्हणजे 17 क्विंटल 42 किलो कापूस तुमचा निघतो. 2.5x1 वर केलं 17,424. 25 बोंड जर लागले आणि 4 ग्रॅमचं जरी बोंड असलं तर 17, म्हणजे जवळपास 15-17 क्विंटलचं उत्पादन तुमचं इथं 20-25 बोंड जरी लागले तरी येतं. आणि याच्यामध्ये बोंडाचं वजन जर जास्त असलं 5 असेल तर 20 क्विंटलच्या वरती सुद्धा तुमचं उत्पादन जाऊ शकतं. त्यामुळं दादा लाड पद्धत जी आहे, अतिघन लागवड पद्धत जी आहे, ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे ते तर नक्की करतातच या पद्धतीने लागवड. पण जे नवीन शेतकरी आहेत त्यांनी अजून व्हिडिओ पहा किंवा मी अजून एक व्हिडिओ त्याचा एक रिपब्लिश करेल. या पद्धतीनं तुम्ही दादा लाड पद्धतीने लागवड करू शकता. या पद्धतीनं हे बघा, हे 1-1 फुटावर किंवा 8-9 इंचावरच तुमचे झाडं लागलेली आहेत. आता याचा शेंडा फुडायला थोडासा उशीर झाला, एवढा असताना त्याचा शेंडा फुडायला पाहिजे. बेड पद्धतीचे तांत्रिक फायदे. बेडवर सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. यावर्षी तर मी म्हणेल की उताराला आडवे बेड करा आणि बेडवर लागवड करा. त्याच्यामुळं तुमचं पाणी, कमी पाऊस पडला तर पाणी शेतात मुरून राहील, जास्त पाऊस पडला तर सऱ्यातून पाणी वाहून जाईल. ही पद्धतसुद्धा, बेडवरची लागवड पद्धतसुद्धा यावर्षी आपल्याला फायद्याची ठरू शकते. शून्य मशागत पद्धत. शून्य मशागत किंवा SRT तंत्रज्ञान जे म्हणतात, हे एकदा बेड करून घेणे, त्या बेडवर समजा कापूस लावायचा, तुम्ही कापूस लावून घ्या, नंतर कापूस निघाल्यानंतर त्याचं जमिनीखालचा भाग जमिनीतच ठेवा, वरतून त्याला श्रेडरनं कट करायचं किंवा वरचाच भाग कट करायचा, खालचा जमिनीतच कुजू द्यायचा आणि त्याच्या बाजूला दुसऱ्या पिकाची लागवड करायची. याच्याबद्दल सुद्धा आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये बरेच लाईव्ह घेतले. SRT किंवा शून्य मशागत पद्धतीबद्दल सविस्तर माहिती आपल्याला आधीच्या लाईव्ह आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. याचा सुद्धा उपयोग जर केला, आपण बेड तयार करणं, बेड साधारणतः 4 फुटाचे बेड असले पाहिजे. सरीची रुंदी 4 फुटाचे बेड एकदा तयार केले की कायमस्वरूपी ठेवावेत. याच बेडवर दुसरं पीक घेता येतं. तण नियंत्रण हे तणनाशकांना करावं, आंतर मशागतीची आवश्यकता नाही. SRT पद्धतीमध्ये किंवा शून्य मशागत तंत्रामध्ये आंतर मशागत करायची नाही. जे काय तण आहे त्याचं नियंत्रण तणनाशकानं करायचं. शून्य मशागतीचे फायदे. जमिनीतील सेंद्रिय कर्बाची वाढ होते. जमिनीत ते सगळे मुळं कुजल्यामुळं सेंद्रिय कर्ब वाढतं. मशागतीवरील खर्च अत्यंत कमी होतो. जमिनीचा पोत सुधारतो, जमिनीची धूप कमी होते. असे अनेक फायदे या पद्धतीचे आहे. याचे सुद्धा सविस्तर व्हिडिओ आपले बनवलेले आहेत. कापसाची ठिबकवर लागवड. इथे ठिबकवर शक्यतोवर विषम अंतर पद्धतीने लागवड होते. 2 ओळीत 4 फूट किंवा 5 फूट अंतर ठेवलं जातं. 4 किंवा 5 फुटावर लॅटरल लावल्या जातात आणि त्याच्यानंतर साधारणतः 10 इंचावर आपलं 10 इंच, 12 इंच, 14 इंच, 16 इंचावर अशी कापसाची लागवड होते. ही ज्यांच्याकडे पाण्याची सिंचनाची व्यवस्था आहे ते शेतकरी ठिबकवर सुद्धा लागवड करू शकतात.